हो मॅम. ओके, लास्ट क्लास मध्ये आपण काय बघितलं होतं, कोणाला आठवतंय? थ्योरम बघितला होता मॅम. राधिका मैम, हाँ आपका कैमरा थोड़ा सा नीचे करिएगा, आपका चेहरा आधा दिख रहा है। ओके हाँ ठीक है मैम। ओके फाइन. ओके, आपण काय बघितलं होतं लास्ट क्लास मध्ये, कोण सांगणार? थ्योरम बघितला होता मॅम. कोणता थिअरम बघितला होता? अपोलोनियस थ्योरम हा आणि अपोलोनियस थिअरम. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. काय होता तो थिअरम? त्या थिअरम मध्ये काय काय पाहिलं आपण? मॅम त्यामध्ये एक मध्यगा होती. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. मध्यगा होती, त्रिकोण दिला होता आणि त्यानंतर आपण तो थिअरम प्रूव्ह केला होता. ओके, तुम्हाला एक जस्ट पुन्हा एकदा रिवाइज करण्यासाठी मग तो थिअरम दाखवते. ओके, सो अपोलोनियस थिअरम असा होता की ज्यावेळी एखादा त्रिकोण दिलेला असतो आणि त्याचा एक मिड पॉइंट त्याच्या समोरच्या बाजूचा, म्हणजे समजा ए हा पॉइंट आपण कन्सिडर केला व्हर्टेक्स, तर त्याच्या अपोजिट साइड कोणती आहे? BC. तर याचा जर मिड पॉइंट दिला तर आपण ए आणि एम हे दोन जर बिंदू जोडले तर ती होती त्याची मध्यगा. आणि अशा वेळी आपल्याला हे सिद्ध करायचं होतं की या साइडचा वर्ग AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स AM स्क्वेअर प्लस 2 टाइम्स BM स्क्वेअर. ओके, सो हा होता अपोलोनियस थिअरम. आणि याचा वापर करून आता आपल्याला एक्सरसाइज मधले एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. आणि याच्या आधीच आपण थिअरम बघितला होता, आठवतंय का? जेव्हा अक्यूट अँगल असतो त्रिकोणामध्ये त्यावेळी एक थिअरम बघितला होता, आणि जेव्हा ऑप्ट्यूस अँगल असतो त्यावेळी एक थिअरम बघितला होता. तोही एकदा इथे दिलेला आहे. हा प्रूव्ह करतानाच आपण तो थिअरम पुन्हा एकदा रिवाइज केला होता. इथे बघा, ज्यावेळी ऑप्ट्यूस अँगल असतो त्यावेळी आपण काय करतो आणि अक्यूट अँगल असतो त्यावेळी काय करतो? अक्यूटच्या वेळी आपण काय करतो? ऍडिशन करतो की सबट्रॅक्शन करतो? इथे जो फरक काय आहे अक्यूट आणि ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगलच्या फॉर्म्युल्यामध्ये, की एका ठिकाणी आपण ऍडिशन करतो आणि एका ठिकाणी सबट्रॅक्शन करतो. म्हणजे कसं? पुन्हा एकदा बघा, आपण जो वरचा थिअरम बघितला होता तो. ओके, इथे ज्यावेळी अक्यूट अँगल असतो, म्हणजे या त्रिकोणामध्ये हे जे दोन कोन आहेत ते अक्यूट अँगल आहेत, त्यावेळी थिअरम काय असतो? AB स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर म्हणजे खालचा जो पाया आहे त्याचा स्क्वेअर प्लस दुसरी जी बाजू आहे त्याचा स्क्वेअर मायनस करायचा आहे 2 टाइम्स BC म्हणजे हा जो पूर्ण पाया आहे तो मल्टिप्लाय बाय DC. हा होता अक्यूट अँगल मध्ये, ज्यावेळी परपेंडिक्युलर दिलेला असतो एका व्हर्टेक्स पासून समोरच्या बाजूवर. तर हा अक्यूट अँगलचा झाला आणि त्याच्या खाली आपण लगेच बघितला होता हा जो आहे त्रिकोण तो ऑप्ट्यूस अँगलचा होता. त्यावेळी फक्त फॉर्म्युलामध्ये प्लस येणार आहे. इथे सेमच फॉर्म्युला आहे AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर अँड प्लस BC 2 टाइम्स मल्टिप्लाय करायचं मल्टिप्लाय बाय CD. इथे याला आपण ऍडिशन करतो आणि वरच्या एक्झाम्पल मध्ये आपण सबट्रॅक्शन केली होती. हा फरक आहे अक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये आणि ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल. आणि याचा वापर करून, या दोन थिअरमचा वापर करून आपण अपोलोनियस थिअरम प्रूव्ह केला होता. आता आठवलं का? येस मॅम. ओके, आता आपल्याला बघायचंय आपला प्रॅक्टिस सेट 2.2. आता इथे फर्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. फर्स्ट क्वेश्चन मी दाखवते इथे. इन ट्रायंगल PQR पॉइंट S इज द मिड पॉइंट. म्हणजे त्रिकोण PQR आहे त्यामध्ये पॉइंट S हा असा आहे की तो मिड पॉइंट दिलाय. कशाचा? साइड QR चा. आणि त्यांनी बाजू दिलेल्या आहेत PQ, PR, PS आणि आपल्याला QR शोधायचे. आता मिड पॉइंट दिलाय म्हणजे कुठला थिअरम तुम्ही वापरणार रे? मिड पॉइंट दिलेला आहे, कोणता थिअरम वापरणार? अपोलोनियस
येस, एक्झॅक्टली करेक्ट, अपोलोनियस. आता आपण काय करू, तुम्हीही सॉल्व्ह करा आणि मीही स्क्रीनवर सॉल्व्ह करते. सगळे स्टार्ट करा सॉल्व्ह करायला. आधी तुम्हाला फिगर ड्रॉ करावी लागेल की या दिलेल्या माहितीवरून तुम्ही आकृती काढायची, त्याच्यानंतर फॉर्म्युला अप्लाय करायचे. ओके, तर आता मी काय करते, आकृती तुम्हाला दाखवते की तुम्ही कशा प्रकारे ड्रॉ करू शकता. सगळे ट्राय करा आकृती काढण्याचा. चला, क्वेश्चन आपण या बाजूला थोडा घेऊ. जस्ट क्वेश्चन सगळ्यांना कळालाय का? येस मॅम. ओके, आता इथे तुम्हाला स्क्रीनवर क्वेश्चन दिसत असेल आणि या साईडला जागा आहे, तिथे मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. तर आता आपल्याला आकृती काढायची आहे. तर पहिल्यांदा मी काय केलं, त्रिकोण PQR हा इथे काढून घेते. ठीक आहे, याला नाव देऊ आपण. सोडवायचंय का? हा, तुम्ही माझ्या सोबतच आकृती काढण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर एक एक स्टेप जसं मी विचारेन तसं तुम्ही आन्सर सांगा. ठीक आहे, ओके. आता इथे येस बघा, मॅम. त्रिकोण PQR मी काढला, PQR. त्याच्यानंतर इथे काय दिलंय, पॉइंट S इज द मिड पॉइंट ऑफ साइड QR. म्हणजे या QR साइडचा तुम्हाला मिड पॉइंट दिलाय आणि त्याचं नाव आहे S. आणि आता मी काय करणार, तो जो QR चा मिड पॉइंट आहे S, तो आणि पॉइंट P मी जॉईन करून घेणार. ओके, आणि आता मिड पॉइंट आहे म्हणजे तो काय करणार, या बाजूंना इक्वली डिवाइड करणार. म्हणजे QS इज इक्वल टू SR. ओके, आता आपण इन्फॉर्मेशन बघू अजून काय काय दिलीये. PQ ची लांबी दिलीये 11, PR या साईडची दिलीये 17, त्याच्यानंतर PS दिलाय, PS म्हणजे मध्यगा दिलीये, ती दिलीये 13. आणि काय दिलंय, आपल्याला शोधायचं आहे पाया, बेस, दॅट इज QR. वी डोंट नो दॅट QR. So now we have the midpoint, we have the triangle, and remaining three sides we know 1, 2, and 3, and we have to find out side of QR, that length of QR. Okay, so by using Apollonius theorem we have to find out the QR side. तर आता अपोलोनियस थेरम कसा यूज करणार सांगा, काय आहे थिअरम? मॅम मी सांगू का? ओके मॅम मी सांगू. हा, कोण सांगेल? मॅम PQ चा वर्ग बरोबर PR चा वर्ग मॅम मी सांगू. PQ चा वर्ग अधिक PR चा वर्ग बरोबर 2PS चा वर्ग अधिक 2QS चा वर्ग. येस, अजून कोण ट्राय करेल? चला, अजून कोण PQ ट्राय स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 2PS स्क्वेअर प्लस 2QS स्क्वेअर. SR म्हटलं तरी चालेल, QS म्हटलं तरी चालेल. का? कारण दोन्हीही बाजू या सारख्या आहेत. म्हणजे जरी तुम्ही QS घेतला तरी त्याची लांबी सेम असणार आहे, SR घेतला तरी लांबी सेम असणार आहे. म्हणजे आता इथे मी लिहून देते, इकडे आता जागा पुरणार नाही, मी इथे लिहिते. तुम्हाला आता स्टेटमेंट काय लिहावं लागेल, बाय युझिंग अपोलोनियस थिअरम, ते स्टेटमेंट लिहायचं. त्याच्यानंतर PQ स्क्वेअर काय येणार याच्या पुढं, PQ स्क्वेअर PR चा वर्ग प्लस इक्वल टू येणार प्लस येस, PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 2PS स्क्वेअर 2PS स्क्वेअर चा वर्ग अधिक 2QS स्क्वेअर चा वर्ग. 2 हा, QS लिहिलं तरी चालेल, SR लिहिलं तरी चालेल, वर्ग. ओके, व्हेरी गुड. आता PQ ची आपल्याला व्हॅल्यू माहितीये, काय आहे PQ? 11. 11 येस, म्हणजे 11 स्क्वेअर येणार प्लस 70 स्क्वेअर 17 चा वर्ग इज इक्वल टू 2 ब्रॅकेट 30 स्क्वेअर 2 गुणिले 13 चा वर्ग 13 स्क्वेअर प्लस 2QS स्क्वेअर
इथे लिहिते 2QS स्क्वेअर. स्क्वेअर ओके. आता आपल्याला 11 स्क्वेअर माहितीये 121 121. 121 17 चा किती असतो रे? 289 129 किती? 289 289 हा 289. येस. त्याच्यानंतर आपल्याला इज इक्वल टू करावं लागेल. इज इक्वल टू 2. 13 चा स्क्वेअर असतो 160. 169 येस 169. आणि त्याच्यानंतर प्लस 2QS स्क्वेअर स्क्वेअर. येस. आता इथे ऍडिशन येणार आपली 9 + 1 10. 1 कॅरी 8 + 3 11. 1 कॅरी इट इज 410. 410 येस. आणि इकडे येणार इज इक्वल टू आता याचं मल्टिप्लिकेशन 9 2 जा 18. 1 कॅरी 338 338. येस प्लस 2QS 2QS स्क्वेअर स्क्वेअर. येस. त्याच्यानंतर याची सबट्रॅक्शन होणार. हा नंबर जाणार डाव्या बाजूला, त्याची वजाबाकी होणार. मग वजाबाकी आपल्याला मिळणार 1 मिनिट इथे सॉल्व्ह करते मी. 72 आली वजाबाकी. येस मॅम. येस मॅम इज इक्वल टू 2QS स्क्वेअर. आता आपल्याला हे जे 2 आहेत ते या बाजूला शिफ्ट करायचे, म्हणजे आपल्याला भागाकार करावा लागणार. म्हणजे भागिले. 72 डिवाइड बाय काय येणार 2. 2 2 म्हणजे उत्तर आपल्याला QS मिळणार स्क्वेअर इज इक्वल टू 36 येस QS स्क्वेअर इज इक्वल QS टू बरोबर 6. म्हणजेच वर्गमूळ काढल्यानंतर QS ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 6. सहा. ओके 6 सेंटीमीटर वगैरे काहीच दिलं नाही म्हणजे 6. पण त्यांनी आपल्याला फायनल काय विचारलंय QR विचारलेलं आहे. मग QR विचारलं तर कसं काढणार QR? 2 गुणिले QR QS बरोबर प्लस QS SR इज इक्वल टू QR येस. तुम्ही काय लिहिणार? S इज द मिड पॉइंट देअरफॉर QS प्लस SR इज इक्वल टू QR. मग QS तुमचा आहे 6. 6 अधिक 6 म्हणजे तुमचा QR आला 12. 12. ओके. येस और नो? येस मॅम. मॅम असं पण येऊ शकतं ना QS इज इक्वल टू हाफ QR हो लिहू शकता ना तुम्ही. QS इज इक्वल टू SR म्हणजेच QS इज इक्वल टू हाफ ऑफ QR. कारण पूर्ण जो आहे QR हा QS च्या डबल आहे. ओके. आता मला सांगा हा चॅप्टर तुमचा एक्झामला आहे का रे? येस मॅम. येस मॅम 3 चॅप्टर्स आहेत मॅम 3 3 येणार चॅप्टर. आहे. म्हणजे कोणकोणते आहेत? मॅम सर्कल पण आहे समरूपता आणि वर्तुळ. अच्छा सर्कल पण आहे. येस मॅम ओके ओके. आपण सर्कल उद्या स्टार्ट करू. ठीक आहे. ओके तर फर्स्ट क्वेश्चन समजला. येस मॅम येस मॅम. आता सेकंड क्वेश्चन बघा काय आहे. फर्स्ट क्वेश्चन मी आता सोल्युशन तुम्हाला लिहायचंय का? झालं तुमचं लिहून? सोडवलं मॅम आम्ही. मॅम स्क्रीनशॉट घेतला गेला ओके फाईन. जस्ट अ मिनिट. आता आपण आपल्या टेक्स्टबुकच्या सेकंड क्वेश्चन कडे जाऊया. सेकंड क्वेश्चन आपला आहे ओके. सेकंड क्वेश्चन आहे इन ट्रायंगल ABC AB is equal to 10 AC is equal to 7 BC is equal to 9 then find the length of the median drawn from point C to side AB. आता यासाठी पण पुन्हा आकृती काढावी लागेल. कशी काढणार? पहिल्यांदा त्रिकोण ABC काढणार. त्यामध्ये तुम्ही AB ची लांबी 10 दाखवायची. AC म्हणजे त्यानुसार एक अंदाजे तुम्हाला आकृती समजेल की त्याच्या लेंथ नुसार. मग आता आपण काय करू? पुन्हा एकदा ड्रॉ करू आपण आकृती. ठीक आहे. जस्ट अ मिनिट. तुम्ही आकृती काढण्याचा प्रयत्न करा नोटबुक मध्ये. काढली मॅम. ओके काढली. व्हेरी गुड. जस्ट अ मिनिट.
I'll show the screen. ओके. आता मी इकडे आकृती काढून घेते. आता इथे AB ची लांबी 10 आहे, म्हणजे मी समजा AB असा थोडा मोठा काढते. त्याच्यानंतर BC दिलाय 9, म्हणजे थोडा छोटा काढणार मी. मॅम आणि हा AB आपल्याला पाया घ्यावा लागेल. हा आपण अशी काढली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आपण वेगळ्या बाजूनी काढली म्हणजे तुम्ही कशी आकृती काढली तरी त्याला पाया कन्सिडर करू शकता तुम्ही. ओके. आता हा झाला माझा AC. आता मी नाव देते बघा. इथे A लिहिला मी, इथे B लिहिला आणि इथे लिहिला C. ओके. आता BC झाला माझा 9, AC झालाय माझा 7 आणि काय दिलंय AB झालाय माझा 10. आता त्यांनी काय सांगितलंय की देन फाइंड द लेंथ ऑफ द मेडियन ड्रॉन फ्रॉम पॉइंट C टू साइड AB. म्हणजे C हा व्हर्टेक्स घ्यायचा आहे आपल्याला, ज्याच्यातून समोरच्या बाजूवर तुम्हाला मिड पॉइंट फाइंड आउट करायचा. म्हणजे तुम्ही C आणि जो काही आता समजा इथे मी नाव दिलं, एक मिनिट मी नाव देते या D, या पॉइंटला नाव देते D. म्हणजे तुमचा CD हा काय झाला मेडियन झाला. म्हणजे ही बाजू जितकी आहे तितकीच ही बाजू. म्हणजे हा पूर्ण जर 10 असेल बेस तर हा येणार 5 आणि हा पण येणार 5. ओके. मी इथे लिहिते 5. हा येणार 5 आणि हा पण येणार 5, कारण ती मेडियन आहे. CD ही मेडियन आहे. म्हणजे CD divides AB into 2 equal parts, means AD is equal to DB and AD is half of AB. ओके. इथपर्यंत कोणाला डाऊट? हा पॉइंट D आहे, हा व्यवस्थित दिसत नसेल तर. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे? No doubt, ma'am. हो मॅम. नो मॅम. आता कोणता थेरम वापराल तुम्ही? अपोलोनियस. Apollonius theorem. येस, अपोलोनियस थेरम. आता कसा वापरणार बघा. जी आकृती मी अशी काढली आहे थोडी तिरकी, ती तुम्ही टिल्ट करून काढली तरी चालेल, म्हणजे तुमच्या एक्झॅक्ट लक्षात येईल की आता AC स्क्वेअर घेणार तुम्ही. येस और नो? AC स्क्वेअर प्लस काय येणार? BC स्क्वेअर. येस, व्हेरी AC गुड. square plus BC square is equal to 2CD square plus 2AD square. ओके. मी इथे लिहिते बघा, AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू CD स्क्वेअर. आणि काय येणार रे? 2 इंटू CD स्क्वेअर Plus प्लस 2AD square. 2AD स्क्वेअर. येस, गुड. 2AD स्क्वेअर. आता AC आपल्याला माहिती आहे 7, म्हणजे 7 स्क्वेअर प्लस BC किती आहे? 9 square. 9 स्क्वेअर इज इक्वल टू CD आपल्याला शोधायचा आहे. CD आपल्याला माहित नाही म्हणून CD आहे असं लिहिणार, प्लस 2 इंटू AD किती आहे आपला? A to D 5 आहे. 2 bracket 5 square. येस, ओ सॉरी, 5 स्क्वेअर. ओके. आता इथे येणार 7 चा स्क्वेअर 49 49. प्लस 9 चा 81. 41. इज इक्वल टू 2 CM square स्क्वेअर आणि plus 5 चा स्क्वेअर 15 येणार Into 25. plus 50. प्लस 50, कारण 5 चा स्क्वेअर येतो 25. 25 2 जा इट इज 50. 50. Now we are going to add this one. So left hand side we are getting 8, 9 plus 1 10, 1 carry, 9 plus 4 30. म्हणजे 130 आले लेफ्ट हँड साइडला. पुन्हा हे 50 आपण इकडे घेणार आहोत. -50 होणार ते, कारण त्याचं चिन्ह बदलणार. इथे ते प्लस होते, डाव्या बाजूला शिफ्ट केल्यानंतर ते होणार मायनस. इज इक्वल टू CD स्क्वेअर. 2CD स्क्वेअर. आता इथे काय उरणार बघा? 80. 18. येस, 80 इज इक्वल टू 2CD स्क्वेअर. ओके. आता हे 2 जाणार या साईडला, म्हणजे ते होणार डिव्हिजन. म्हणजे आपल्याला येणार 80 डिवाइड बाय 2 दॅट इज 40. 40 CD स्क्वेअर. आता या ठिकाणी आपल्याला जो काही नंबर मिळाला तो परफेक्ट स्क्वेअर आहे का रे?
नो मॅम. नाही मॅम. नाहीये. मग आता आपण काय करणार? 2√10. बघा, 4 आपण या गुणिले 10. नंबरला अशा प्रकारे स्प्लिट करायचं की ज्यामध्ये एक नंबर आपल्याला स्क्वेअर मिळेल. ओके, तर मी आता काय करणार? 40 लिहिताना 4 लिहिणार गुणिले 4 10. मल्टिप्लाय बाय 10. मी लिहिला कसा नंबर हा? 4 मल्टिप्लाय बाय 10 दॅट इज CD स्क्वेअर. आता जर मला याचं स्क्वेअर रूट घ्यायचं असेल तर तुम्हाला माहितीये 4 चं स्क्वेअर रूट येतं 2 आणि 10 चं स्क्वेअर रूट येतं √10. कारण 10 is not a perfect square, so that's why we got CD value as 2√10. Understood? Yes, ma'am. Any doubt? No, ma'am. नो डाऊट. हो मॅम. नो डाऊट मॅम. ओके, आज कमी जण आहेत का रे? मॅम दररोज एवढेच असतात. नाही, थोडे जास्त असतात. आज थोडे कमी दिसत आहेत मला. मॅम आता एक्झाम सुरू होणार आहे ना, तर सगळेजण सेल्फ स्टडी करतायत. ओके, एक्झाम कधीपासून आहे तुमची? 7 ऑक्टोबर. 7th ना, मग अजून लांब आहे. येस नो? येस मॅम. ओके, आज तर 18 आहे है ना? अजून आहे, बराच वेळ आहे तुम्हाला स्टडीला. ओके, फाईन. स्कूलमध्ये तुमचा सिलेबस कुठेपर्यंत आलाय? मॅम आमचं 3rd चॅप्टर चालू आहे. सर्कल Circle कम्प्लीट चालू झाला आहे. का? येस मॅम, आजच झाला. मॅम आमचा सर्कल धडा झालाच नाही आणखी. बर, आपण घेऊ, उद्या स्टार्ट करू आपण सर्कल. ओके, मॅम आमचा अर्धा चॅप्टर झालाय सर्कल वाला. आमचा ओके, आजच fine. मॅम तो झाला खूप संकेत मोठा आहे धडा. काय आहे? खूप मोठा आहे. खूपच मोठा आहे. ओके ओके, थिअरम आहेत ना त्याच्यामुळे. हो, ma'am. ओके, तर आता आपण काय करू? नेक्स्ट एक्झाम्पलची आता तुम्हाला आयडिया देते मी फक्त, म्हणजे तुम्ही तो ऍज अ होमवर्क म्हणून सॉल्व्ह करू शकता. जस्ट अ मिनिट. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन इज, इथे बघा आता क्वेश्चन काय दिलाय की इन द फिगर 2.28 म्हणजे या आकृतीमध्ये सेगमेंट PS मीन्स दिस सेगमेंट इज द मेडियन. हा मेडियन दिलेला आहे या पूर्ण त्रिकोणाचा. ठीक आहे, म्हणजे त्रिकोण PQR याचा सेगमेंट PS हा आहे मेडियन. म्हणजे सॉरी, म्हणजे S हा जो पॉइंट आहे तो आला मिड पॉइंट. म्हणजे Q पासून S पर्यंत जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर S पासून R पर्यंत येणार. एवढं समजलं काय दिलंय ते? येस मॅम. येस मॅम. यामध्ये त्यांनी काय दिलंय? PT जो आहे, PT हा लंब आहे QR ला. PT काय आहे? लंब आहे QR ला. म्हणजे PT हा झाला अल्टिट्यूड. काय झाला? अल्टिट्यूड. म्हणजे शिरोलंब काढला ना आपण, P या बिंदूतून समोरच्या बाजूवर आपण शिरोलंब काढला. तुम्ही म्हणाला तर हा या त्रिकोणामध्येच आलेला आहे. बघा, PQR याचा PT हा लंब आहे, तो पण त्रिकोणामध्ये आहे, आणि PS ही मेडियन आहे, ती पण त्रिकोणामध्ये, कारण हा अक्यूट अँगल ट्रायंगल आहे. PQR काय आहे? अक्यूट अँगल ट्रायंगल. आता क्वेश्चन काय आहे की आपल्याला प्रूव्ह करायचंय. काय प्रूव्ह करायचंय? PR स्क्वेअर. सी, PR चा वर्ग बरोबर PS चा वर्ग अधिक QR मल्टिप्लाय बाय ST प्लस QR स्क्वेअर, QR डिवाइड बाय 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. QR बाय 2 म्हणजे काय? इट इज QS. येस और नो? इट इज QS. म्हणजे तुम्हाला QS चा स्क्वेअर, PS चा स्क्वेअर यांची ऍडिशन प्लस QR मल्टिप्लाय बाय ST हे प्रूव्ह करायचे.
ओके, पहिलं काय प्रूव्ह तुम्हाला ते समजलं. आता हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काय कराल हे मला ऐकायचंय. तुम्ही काय विचार कराल? कसं प्रूव्ह कराल रे? एनी आयडिया? ज्या गोष्टी दिल्यात त्याचा तुम्हाला नक्कीच वापर करावा लागेल. येस और नो? Yes. कसं कराल रे? काय मॅम आयडिया? क्वेश्चन रिपीट करा. क्वेश्चन असा आहे की जी आकृती दिलेली आहे त्याचा वापर करून तुम्हाला काय करायचंय? प्रूव्ह करायचं आहे. पहिलं स्टेटमेंट काय आहे? PR स्क्वेअर इज इक्वल टू SR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QR इंटू ST प्लस QR डिवाइड बाय 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. हे तुम्हाला प्रूव्ह करायचंय. तर यासाठी तुम्ही काय काय कराल? हे स्टेटमेंट प्रूव्ह करण्यासाठी कशा स्टेप्स घ्याल मला सांगा. तुम्हाला काय वाटतंय काय करावं लागेल? Ma'am. मॅम QS इज इक्वल टू SR Ma'am. एक छेद मॅम दोन पायथागोरस थेरम. QR. पायथागोरस थेरमचा वापर करावा लागेल पहिली गोष्ट. त्याच्यानंतर तुम्हाला बघा ही आकृती समजा. आता हे स्क्वेअरचे वगैरे फॉर्म्युला कुठे येत होते? आता तुम्हाला आकृती जर ही कन्सिडर केली बघा हा त्रिकोण PSR. आता हा ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे. आपण जो एक पहिला फॉर्म्युला बघितला होता ज्यावेळी ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल असतो इथून साइडला लंब टाकलेला असतो त्यावेळी आपण काय फॉर्म्युला घेत होतो बघा PR स्क्वेअर इज इक्वल टू काय करत होतो SR स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 2SR 2 इंटू SR इंटू ST हा फॉर्म्युला घेत होतो. हे आठवलं का? ऑप्ट्यूस अँगल हा जर फक्त हा कन्सिडर करायचा आकृतीतला PSR त्रिकोण कन्सिडर केला तर आठवते का? येस मॅम. हा तो फॉर्म्युला यूज करायचा आणि त्यामध्ये जी काही आपली SR व्हॅल्यू आहे त्या SR ला तुम्हाला रिप्लेस करायचे हाफ ऑफ QR. SR ला काय रिप्लेस करणार तुम्ही? हाफ ऑफ QR. त्याच्यानंतर येस त्याच्यानंतर अजून एक येतो तुमचा पॉइंट कोणता? स्क्रीन नाही दिसत आहे? नाही मॅम. बाकीच्यांना दिसतीये का रे स्क्रीन? येस मॅम दिसते. ओके जस्ट अ मिनिट. ओके तर आपण हा प्रूव्ह सॉल्व करूया. तुम्ही सॉल्व कराल का? मी पहिला प्रूव्ह दाखवू का तुम्हाला म्हणजे तुम्ही सेकंड प्रूव्ह कराल? मॅम पहिलं तुम्ही सोडवा नंतर आम्ही दुसरं सोडवतो. येस 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 ओके. तर आता मी काय करते ती आकृती फक्त आपल्या स्क्रीनवर ड्रॉ करून घेते. जस्ट अ मिनिट. मॅम पायथागोरस थेरम नंतर A+B ब्रॅकेट स्क्वेअर वाला फॉर्म्युला यूज करावा लागेल ना? पायथागोरसच्या पेक्षा आपल्याला ऑप्ट्यूस अँगलने आन्सर मिळेल ना? बघ आता मी दाखवते एक मिनिट. झाला तुमचा त्रिकोण. एक मिनिट. जस्ट अ मिनिट. आता सांगा सगळ्यांना स्क्रीन दिसतीये का? नो मॅम. येस मॅम दिसते. आता दिसतीये? हा ओके. Yes, ma'am. इथे आता काय करायचं आपल्याला? हा जो त्रिकोण आहे ना मी आता कसं दाखवू तुम्हाला? इथे पुन्हा एकदा मी वेगळ्या कलरने ड्रॉ करते. जस्ट अ मिनिट. PSR मी याच्यावर फक्त पुन्हा ड्रॉ करतेय म्हणजे तुमच्या लक्षात यावा की हा त्रिकोण PSR या त्रिकोणाला जर आपण हा अँगल कन्सिडर केला तर हा ऑप्ट्यूस अँगल आहे. या त्रिकोणाच्या बाहेर याच शिरोबिंदूतून काढलेला लंब आहे म्हणजे हा झाला अल्टिट्यूड. हा एक त्रिकोण. आता आपण फॉर्म्युला आपण जो पहिल्यांदा शिकलो होतो तो काय फॉर्म्युला आहे तो PR स्क्वेअर
इज इक्वल टू SR स्क्वेअर SR स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर त्याच्यानंतर प्लस 2 इंटू SR आणि मल्टिप्लाय बाय ST. आता तुम्हाला या बाजूचा विचारच करायचा नाहीये PQ. तुम्ही आता कन्सिडर करताय PSR हा त्रिकोण. या त्रिकोणामध्ये एक अँगल ऑब्ट्यूस आहे PT हा अल्टिट्यूड आहे. मग तुमचं स्टेटमेंट नंबर 1 काय येणार? PR स्क्वेअर इज इक्वल टू SR स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर प्लस 2 टाइम्स SR मल्टिप्लाय बाय ST हा साइडचा भाग. ओके. आता यामध्ये जो हा SR आहे बघा, हा जो SR आहे तो आपण रिप्लेस करायचा. SR काय आहे बघा, या पूर्ण त्रिकोणामध्ये S हा मिड पॉइंट आहे. कोणाचं माईक ऑन आहे? माईक ऑफ करा. ओके. SR हा काय आहे? सेम आहे QS एवढा. पण आता आपल्याला इथे बघा काय दिलंय, QR/2. लक्ष द्या, QR/2 दिलाय. मग हा QR/2 आपल्याला मिळणार कुठे? बघा, जर आपण SR ला रिप्लेस केला QR चा हाफ, हे लक्षात आलं का तुमच्या? S मिड पॉइंट आहे म्हणजे SR इज इक्वल टू हाफ ऑफ QR येईल. मग या SR च्या जागी मी काय रिप्लेस करणार? हाफ ऑफ QR. आता बघा, डावी बाजू आपली सेम आली आहे. PR स्क्वेअर इथे, PR स्क्वेअर इथे. आता हा माईक म्यूट करून ठेवायला लावा. कोणाचा माईक ऑन आहे? एक मिनिट. माईक ज्यांचा ऑन आहे प्लीज माईक ऑफ करा, कारण लक्षात येणार नाही तुम्हाला जर एक्झाम्पल नाही समजलं तर. बघा, SR च्या जागी मी रिप्लेस केला QR डिवाइड बाय 2 म्हणजे SR हा काय आहे? हाफ ऑफ QR आहे. मग मला हा पॉइंट मिळाला. आता जो आपल्या प्रूफ मध्ये आहे हा, तो इथे मिळाला मला. त्याच्यानंतर मी काय करणार? हा PS स्क्वेअर लिहिणार. आता PS स्क्वेअर आहे का रे आपल्या स्टेटमेंट मध्ये? तर आहे. बघा इथे हा PS स्क्वेअर मिळाला आपल्याला. PR स्क्वेअर डाव्या बाजूचा पण मिळाला, हा पण मिळाला आपल्याला. बघा किती इझी झालं. QR/2 आपल्याला मिळालाय. आता फक्त आपलं स्टेटमेंट कोणतं राहिलं? प्रूव्ह करायचं QR मल्टिप्लाय बाय ST. आता जर तुम्ही QR ला ऑब्झर्व केलं, बघा QR हा म्हणजे पूर्ण बेस आहे. मग QR आणि आपल्याकडे इथे काय दिले बघा, इथे 2 टाइम्स SR. SR 2 वेळा म्हणजेच SR इज इक्वल टू QS. मग SR जर 2 वेळा गुणाकार केला तर आपल्याला काय मिळणार आहे सांगा? QR. येस, व्हेरी गुड. म्हणजे या SR च्या जागी आपल्याला मिळालं स्टेटमेंट QR because S is the midpoint of side QR. That's why whatever length of QS that is same as SR and we can write 2 times SR is equal to QR and then multiply by ST. Now here very easily we got our first proof. Yes or no? Yes. मग तुम्हाला मी काय सांगितलं, कोणतंही एक्झाम्पल असेल ते सॉल्व्ह करताना कोणती इन्फॉर्मेशन दिलेली आहे हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला त्या माहितीच्या आधारेच पुढचा जो प्रूफ असतो तो करता येतो किंवा सॉल्व्ह करता येतो. आता हे पुन्हा एकदा प्रूव्ह झालं ना की जी माहिती दिली तीच आपण यूज केली आणि आपल्याला जे काही फॉर्म्युले माहित होते त्या फॉर्म्युलामध्ये फक्त व्हॅल्यू पुट केली, बस. आता सेम जो सेकंड प्रूफ आहे, आता यामध्ये सांगा बघू कोण काय डोकं लावेल, काय कराल तुम्ही? जसं मी आता पहिलं एक्झाम्पल मध्ये या बाजूचा त्रिकोण घेतला ऑब्ट्यूस अँगलचा आणि मग मी सोल्युशन मिळालं मला. आता PQ साठी तुम्ही काय कन्सिडर कराल? बघा, त्या स्टेटमेंट वरून पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे की काय घ्यावं लागेल. हँड रेज करा बघू, तुम्हाला काय आयडिया आहे का? आता मला वाटतं तुम्हाला यायला हवं, कारण मी एक तुम्हाला हिंट दिली मगाशी. त्रिकोण घ्यायचंय का? काय? तो दुसरं ते साध्य करायचंय का? हा, दुसरं पण साध्यच करायचंय. प्रूव्ह दॅट म्हणजे साध्य करायचंय. हा,
कोण सांगेल? जीवन खैरनार तू सांग. तू हँड रेज केलंय. जीवन. मॅम सांगू का मी? मॅम मी सांग. ओके. हा. PQ चा वर्ग बरोबर QS नाही, चा काय वर्ग वापरणार फक्त मला सांग. काय कशाचा वापर करशील तू? पायथागोरसचा थेरम. पायथागोरसची गरजच नाही. मी काय म्हटलं तुम्हाला? लघुकोन. लघुकोन. व्हेरी गुड. हु सेड दॅट? कोणी सांगितलं उत्तर? मी अनुष्का. अनुष्का, व्हेरी गुड. आणि त्याच्या आधी मोक्षदाने ट्राय केलेलं. व्हेरी गुड. तू ट्राय करतेस. बघ आता अनुष्काने सांगितलं ते आपण फॉलो करू शकतो. जसं मी इथं ऑप्टिव्ह अँगल यूज केला तसा जर तू आता PQS हा त्रिकोण जर कन्सिडर केला तर तो झाला अक्यूट अँगल. बघ, हा अक्यूट अँगल आहे, हा अक्यूट अँगल आहे, म्हणजे लघुकोन. आणि याचा हा जो PT हा काय आहे? मेडियन नाही, अल्टिट्यूड आहे, म्हणजे शिरोलंब आहे. मग इथे तुम्ही तो फॉर्म्युला यूज करू शकता. पहिला कोणता? PQ² प्लस इज इक्वल टू PS² प्लस काय येणार? आठवा चला. कोण सांगेल? लघुकोन त्रिकोणामध्ये काय येतं रे? लघुकोन त्रिकोण काय येतं? वजाबाकी. काय येणार? QS² प्लस PS² मायनस 2QS मल्टिप्लाय बाय ST. मायनस 2QS मल्टिप्लाय बाय ST. मी लिहून दाखवू का स्क्रीनवर? येस नो? ओके, मी लिहून दाखवते. बघा इथे PQ² इज इक्वल टू आपल्याला मिळणार PS² मायनस नाही, प्लस QS² लिहितो ना आपण. प्लस QS². त्याच्यानंतर येणार PQS प्लस इथे मायनस येणार. 1 मिनिट, कारण आपण लघुकोन घेतोय. 1 मिनिट इरेज करू दे मला. इथे येणार मायनस 2QS इंटू ST. आता आठवलं बघा काय सूत्र मी इथे लिहिलं? PQ² इज इक्वल टू PS² प्लस QS² मायनस 2QS मल्टिप्लाय बाय ST. हे स्टेटमेंट मिळालं कोणत्या त्रिकोणासाठी? त्रिकोण PQS. इथे मी लिहिते त्रिकोण PQS साठी आपण लिहितोय PQS. आता या त्रिकोणासाठी आता PQ² इथे पण आहे PQ², म्हणजे आपल्याला डावी बाजू करेक्ट मिळाली. त्याच्यानंतर PS² पण मिळालाय आपल्याला इथे. तो इथे पण लिहिलाय आपण. आता उरला कोणता? QR डिवाइड बाय 2. आता इथे QS आहे. QS इज व्हॉट? हाफ ऑफ QR. म्हणजे या QS च्या जागी आपण काय रिप्लेस करणार? मी इथे लिहिते PS². QR अपॉन 2. येस, व्हेरी गुड. QR डिवाइड बाय 2 आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. आणि आता इथे बघा 2QS. हा QS इज द मिड पॉइंट, म्हणजे 2 वेळा QS मल्टिप्लाय केला म्हणजे तो एकदा QR होणार. म्हणजे या 2QS च्या जागी तुम्ही रिप्लेस करणार मायनस QR आणि मल्टिप्लाय बाय ST. मिळाला का प्रूफ तुम्हाला? आहे असा? येस मॅम. समजलं? येस मॅम. एकदा काय केलं आपण? विशाल कोन घेतला, एकदा आपण लघुकोन त्रिकोण घेतला. ठीक आहे. ते जे एक्झाम्पल जे आपल्याला प्रूव्ह करायचंय ना, त्यामध्ये जशा टर्म दिल्यात त्या टर्म आपल्याला पायथागोरसनी येणार नव्हत्या. आपल्याला पायथागोरस मध्ये फक्त काय येतं? हायपोटेनियसचा वर्ग बरोबर इतर 2 वर्गांच्या बाजूंची बेरीज. पण इथे तसं काहीच नाहीये. इथे काय मल्टिप्लिकेशन पण दिलंय. मग पायथागोरस मध्ये मल्टिप्लिकेशन येतच नाही साइड्सचं कोणत्या.
डायरेक्टली स्क्वेअर्सची ऍडिशन येते. म्हणून आपल्याला इथे लघुकोन आणि विशाल कोन त्रिकोणाचा वापर करावा लागेल. समजलं? येस मॅम मॅम. आम्ही पायथागोरस थेरम नंतर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर वाला यूज करणार होतो. अच्छा, म्हणजे पुन्हा एक्सपान्शन फॉर्म्युला. येस मॅम. ओके ओके, त्या पद्धतीने केलं आणि जर तुम्हाला प्रूफ मिळत असेल तरी हरकत नाही. पण हा एकदम सोपा होता, फक्त तुम्हाला चेंज करायच्यात व्हॅल्यू, तुम्हाला लगेच आन्सर मिळेल. तुम्ही त्या पद्धतीने केलं तर थोडं तुम्हाला अजून एक्सटेंड करावं लागेल. तर तसं सॉल्व्ह करून तुम्ही ग्रुपवर पाठवलं तरी चालेल. ओके येस मॅम. ओके. आता आपला नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो मी इथेच एक्सप्लेन करते. बघा, त्रिकोण ABC हा दिलाय, इथे दिलाय त्रिकोण ABC. एम काय दिलाय? मिड पॉइंट दिलाय. एम हा काय आहे? मिड पॉइंट. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक इन्फॉर्मेशन दिली, AB चा वर्ग प्लस AC चा वर्ग इज इक्वल टू 290. म्हणजे याचा अधिक याचा वर्ग 290 दिलेला आहे. आणि AM पण दिलाय 8 सेंटीमीटर. आणि तुम्हाला मॅम शोधायचं 290 चा स्क्वेअर आहे. 290 सेंटीमीटर स्क्वेअर दिलंय. 290 दिलेलं आहे ना इथे. तुमच्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय? 290 दिलंय ना. मॅम AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 290 सेंटीमीटर स्क्वेअर. हा, पण 290 ही व्हॅल्यू झाली रे. म्हणजे AB आणि AC च्या वर्गाची बेरीज 290 आहे आणि त्याचं युनिट त्यांनी सेंटीमीटर स्क्वेअर दिलंय. ओके, या वर्गांची बेरीज 290च आहे आणि त्याचं युनिट जे असतं, युनिट म्हणजे जेव्हा साइड असते त्यावेळी सेंटीमीटर लिहितो, त्याचा वर्ग असतो त्यावेळी सेंटीमीटर स्क्वेअर लिहितो. हे फक्त इथे मेन्शन केले. पण 290 चा स्क्वेअर नाही करायचा आपल्याला. 290 हेच आन्सर आहे. दोन साइडच्या वर्गांची बेरीज 290 दिलीये. म्हणजे आता इथे बघा, मेडियन दिलाय म्हणजे अपोलोनियस थेरम वापरावा लागेल तुम्हाला. येस और नो? अपोलोनियस थेरम काय आहे? AB वर्ग अधिक AC वर्ग. सांगा चला पुढची स्टेटमेंट. इज इक्वल टू बरोबर. 2 2 AM वर्ग AM वर्ग अधिक 2 MC वर्ग. 2 काय येणार? BM MC लिहिलं किंवा तरी BM. चालेल. हा, BM वर्ग. ओके. आता AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग दिलाय 290. म्हणजे मी इथे व्हॅल्यू टाकली 290. इज इक्वल टू 2 इंटू AM किती दिलाय बघा? 8. म्हणजे 8 चा वर्ग येणार 64. इथे येणार 64 आणि प्लस 2 BM स्क्वेअर. येस और नो? BM स्क्वेअर. येस आता मॅम. इथे हा 64 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे इथे 290 मधून तुम्हाला काय वजा करावे लागतील बघा? वजा 128. आणि याचं उत्तर येतंय तुम्हाला 2. इथे येणार 6 आणि किती आलं रे उत्तर? 12. आणि इथे येणार 1 मिनिट 162. इथे येणार 162 कारण इथे 2 आहेत. ओके, 162 इज इक्वल टू 2 BM स्क्वेअर. ओके, 2 BM स्क्वेअर. मग आता हे 2 तिकडे गेल्यानंतर डिव्हिजन होणार. म्हणजे इथे येणार आपल्याला 64 नाही 80 16 म्हणजे 2 8 जा 16 2 1 जा 1 म्हणजे 81 झाला आपला BM स्क्वेअर. 81 काय झाला? BM स्क्वेअर. मग BM किती येणार? 9. येस. मग जर BM आपल्याला 9 मिळाला, त्यांनी आपल्याला विचारलंय BC. मग BC काय आहे? 2 टाइम्स BM. म्हणजे आन्सर काय येणार आपलं? 18. 18. 18 आपला आन्सर येणार आहे. म्हणजे इथे आपण अपोलोनियस थिअरमचा वापर करून आपण आन्सर शोधलं. समजलं? येस मॅम. येस मॅम. ओके. तर नेक्स्ट पॉइंट आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू. ठीक आहे? ओके.
चलो बाय बाय. गुड नाईट मॅम, टेक केअर. गुड नाईट. टेक बाय केअर. मॅम. गुड नाईट. टेक केअर. बाय गुड बाय. नाईट मॅम. गुड नाईट मॅम. गुड नाईट. मॅम क्लासमध्ये तुम्ही टेस्ट घेणार आहात का? टेस्ट होईल आपली. फक्त जे काही टाइम टेबल असेल ना ते मॅमशी डिस्कस करून तुम्हाला कळवलं जाईल. ओके. ओके.